नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3 महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाचा पहिला अपडेट असा आहे की तुम्हाला जेवढंही जास्तीत जास्त 15 तारखेपर्यंत 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येईल, नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून तुम्हाला जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, या माध्यमातून जेवढे 15 तारखेपर्यंत अर्ज सादर करता येईल किंवा भरता येईल, शक्य होईल तेवढं ट्राय करा, कारण 15 तारखेपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतरचा पुढचा मुद्दा की नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला भरपूर अडचणी येतात। अशा वेळेस राज्य सरकारने नारी शक्ती ॲप तसेच नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून ज्या अडचणी येतात त्या शॉर्टेड करून सोडवून एक वेबसाईट पोर्टल सुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे। म्हणजे नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून किंवा ज्या लोकांना ह्या दोन्ही गोष्टी शक्य होत नाही अशा लोकांनी काय करायचं आहे, तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला 3 पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत। एक नारी शक्ती ॲप, त्यानंतर वेबसाईट पोर्टल, त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने तुमच्या अंगणवाडी सेविका असतात त्यांच्यापर्यंत जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे। आणि त्यानंतरचा तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या लोकांनी फॉर्म भरलेला नाही किंवा फॉर्म भरताना अडचणी येत आहेत, त्यांचं फॉर्म सबमिट होत नाही किंवा शक्य नाही आहे, अशा लोकांनी 31 ऑगस्टपर्यंत सुद्धा फॉर्म जरी भरला तरी सुद्धा त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे एकदाच मिळणार आहेत। म्हणजे घाई करण्याची गरज नाही आहे किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला ह्या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारचा असा विश्वास आहे किंवा राज्य सरकारचं असं मत आहे की जास्तीत जास्त महिलांना आम्हाला या योजनेच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे। त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत जरी फॉर्म भरला तरी आम्ही त्यांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे देणार आहोत। या पद्धतीने 3 महत्त्वाचे मुद्दे, 15 जुलैपर्यंत जास्तीत जास्त फॉर्म भरा, त्यानंतर 3ही पद्धती उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे घाई करू नका। आणि जरी तुमचा फॉर्म सबमिट झाला नाही तरी 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। भरल्यानंतर तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र येतील। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे मुद्दे होते। हे मुद्दे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।